नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी डब्यासाठी चवळीच्या ज्या शेंगा राहतात त्याची भाजी बनवणार होते. तर म्हटलं तुमच्यासोबत त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करावी. कारण मी प्रयत्न करते की जेवढ्या सिंपल रेसिपीज बनवता येईल डब्यासाठी तेवढे बनवण्याचा. तर तुम्ही बघू शकता, खूपच सिंपल रेसिपी बघायला गेले तर काही नाही. कडे ठेवले, त्यात थोडं तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकले आणि थोडी हिंग टाकली. त्यानंतर कांदा टाकला. कांदा जोर लाल होत नाही तोवर परतून घ्यायचा. एकदा लाल कांदा झाला की मग आपण त्यातमध्ये घालणार आहे कढीपत्ता, कारण कढीपत्त्यांचा वास खूप छान येतो भाजीमध्ये. कढीपत्ता पण त्यासोबत थोडं तळून घ्यायचा. तेवढं तळून जोर होत नाही तर जोर कलर चेंज होत नाही तोवर तो तळायचा. त्यानंतर मग आपण अद्रक लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट पण पूर्ण एकदम मिक्स करून घ्यायची त्यात, म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे पूर्ण सगळं. ते एकजीव झालं की त्यात आपण काही घरगुती जे मसाले आहेत ते घालणार आहे. मी पहिला आमचा घरगुती मसाला घातला, त्यानंतर मिरची पावडर घातली, त्यानंतर दुसरा एक मसाला घातला आणि हळद घातली आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मी वरतून थोडं मीठ टाकलं की आणखीन त्याला थोडं परतून घेतलं. त्यानंतर मग थोडं पाणी टाकलं, कारण ते जे मसाले ते खाली कढईला चिटकून राहू नये म्हणून. एकदा तेल सुटलं त्या मसाल्याला की मग आपण त्यात जे शेंगा स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्या टाकूयात. त्या टाकून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये. एकदा ते सगळं मिक्स झालं की आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून त्याला मस्तपैकी उकळी ते येऊन द्यायची. ते पाणी आटलं की मग त्यामध्ये जे आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आणि त्याला पण थोडं मिक्स करून घ्यायचं. एकदा मिक्स पूर्ण झालं की मग आपण काय करणार, त्यावर थोड्या वेळासाठी 2 मिनटासाठी आपण ताट झाकून ठेवणार आहे. एकदा ताट झाकून ठेवलं 2 मिनटानंतर आपण ते ताट काढून बघू शकतो तर आपली भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे. सगळ्यात सोपी भाजी होती डब्यासाठी आणि खूपच भारी लागते खरं म्हटलं तर पोळीसोबत भाजी. म्हणून मी सकाळी हेच डब्यासाठी बनवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.